या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अवकाळी व अतिवृष्टीच्या मदतीचा निधी. चला तर आता समोर बघूया कोणकोणते जिल्हे यासाठी पात्र ठरलेले आहेत. यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, गोंदिया, लातूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, ठाणे, रायगड. राहिलेले जिल्हे आपण समोर बघूया. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पीक विमा धारकांना मिळणार आहे 25% अग्रिम रक्कम. सर्व जिल्ह्यातील 693 महसूल मंडळामध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50% जास्त घट अपेक्षित असल्याचे जिल्हास्तरीय समितीने निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी असलेल्या नियमानुसार पीक विमा कंपन्यांकडे 25% अग्रिम तातडीने द्यावी, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी लागू केली आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी व तूर या पिकांसाठी विमा भरलेल्या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक विभागामध्ये अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग या जिल्ह्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीपातील जिरायती, बागायती व फळपिकांचे 5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्यास अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर येऊन जमिनी खरडून गेल्या. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. तसेच विमा कंपनीकडे सुद्धा नुकसानीबाबत पूर्वसूचना दाखल करण्याचे आवाहन केले आहे. या दरम्यान शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईमध्ये अधिसूचना लागू केल्या. विमाधारक शेतकऱ्यांना लगेच भरपाई देण्याचे अधिकार आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024 आणि 25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात मिड सेशन डायव्हर्सिटी अधिसूचना लागू केली आहे. 25% अग्रिम रक्कम पीक विमा धारकांना मिळणार आहे. उर्वरित रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्तीप्रमाणेच पंचनामे झाल्यानंतर नुकसानीच्या प्रमाणानुसार मिळेल. तसेच पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसार संबंधित मंडळामध्ये उत्पादन घटले असेल तर उत्पादन आधारित नुकसान भरपाई घटकानुसार भरपाई मिळेल, याची नोंद घ्यावी. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये. तसेच असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.